ओके, नाव आजच्या आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचं जे मागचं सगळं आपण केलंय ते कॉम्बो करायचंय. मला एक सांगा सगळ्यांनी पोरांनो, बघा आपण काय काय बघितलं रे? फंक्शनल ग्रुप, त्यानंतर आर ग्रुप, त्यानंतर कार्बोनिल सीआर म्हणतो इथं, म्हणजे कन्फ्युजन नाही तर कार्बन म्हणाल, कार्बोनिल ग्रुप. आणि प्लस एक शेवटचं वाक्य देतोय आर हॉकिन्स, HOCKINS. आर हॉकिन्स माहितीये का तुम्हाला बाळांनो? स्टीफन हॉकिन्स नाव माहितीये ना, सायंटिस्ट होते माहितीये ना, त्यांचा इतिहास वाचा सिरियसली. नाही तर एखादा व्हिडिओ आहे ना, मी 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो एकदम स्पीड मध्ये स्टीफन हॉकिन्स सरांचा. त्यांचा एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल की जगात अशी सुद्धा माणसं आहेत, फक्त विल पॉवर पाहिजे. आणि तुमच्याकडे सगळं असून तुमची विल पॉवर कुठं जात तुम्हालाच माहिती. फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा नाही का, मैत्री, गप्पा, संगत, घाणेरड्या गोष्टी लगेच ग्रास करणं ह्याच्यात जातं. लेट इट. आता ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय बनवायचे? फंक्शनल ग्रुप. काय बनवायचे? आयडिया दिल्यात घ्या, बाहेरच्यांना नाही मिळत आहे सिरियसली. आणि व्हिडिओ शूट होतोय, लाईव्ह आहे, रेकॉर्ड आहे, प्रूफ आहे. बघा कुठल्या युट्यूबला, गुगलला चालून अशा ट्रिक्स आहेत का? कुठल्या अकॅडमिक क्लासमध्ये सेम टू सेम शिकवलं का? बघा. नाही मी सांगतो ना, पहिलं लावून सांगतो. आणि ह्याचा अख्खच्या अख्खं एकही पोरांनो देवाशप्प सांगतो, एकही स्ट्रक्चर पाठ नाही करायला लागत. आणि त्याचा डेमो आत्ता देतो तुम्हाला मी. काहीच नाही करायचं, ऑटोमॅटिक जमतो तुम्हाला, फक्त एवढंच आलं पाहिजे. आता बघा, लक्ष द्या. आता बघा फॉर्मेशन कसं करतोय बघा. चला नीट बघा, हे जमलं पाहिजे. पहिल्यांदा काय घेतलंय मी? हार्ट. काय घेतलंय मी? हार्ट. हार्ट म्हणजे कोण आहे तुमचा? बोलत राहायचं. हार्ट म्हणजे कोण आहे तुमचा? हार्ट म्हणजे कोण आहे तुमचा? कार्बन. आणि वरती काय घेतलंय? श्वास. वरती काय घेतलंय? श्वास. हार्ट आणि श्वास, हार्ट आणि श्वास. हार्ट आणि श्वासच्या मध्ये कुठला बॉन्ड आहे? कुठला बॉन्ड आहे? बोला, कुठला बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. नंतर हार्टला लेफ्टला एक बॉन्ड, राईटला एक बॉन्ड. बरोबर का? ही झाली कुठली? लेफ्ट हँड साइड. आणि ही झाली कुठली? राईट हँड साइड. ह्याला आपण काय म्हणतो रे? कुठला ग्रुप म्हणतो? कार्बोनिल. कुठला ग्रुप म्हणतो आपण? कार्बोनिल ग्रुप. बरोबर आहे का? कार्बोनिल ग्रुप. ह्या कार्बोनिल ग्रुपचे चेंजेस काय केले ते तुम्ही बघितले. हा प्लस होतो ना, हा मायनस. ते डोक्यातच ठेवा फक्त. आता मी काय सांगतोय बघा, नीट बघा, इकडे बघा. मी लेफ्ट हँड साइड आहे ना, लेफ्ट हँड साइड, नीट बघा. लेफ्ट हँड साइडला इकडे बघा, मी लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला काय लिहितोय बघा. जरा इथं बघा, आता जरा थोडं जागा मला कमी पडते, मी इकडे लिहितो बघा. हा, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. नीट बघा, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. लुक ॲट दिस. लेफ्ट हँड साइडला मी काय टाकलंय बाळा? आर ग्रुप. काय टाकलाय? आर ग्रुप. झालं का कॉम्बिनेशन? कार्बोनिल ग्रुप मध्ये मी आर ग्रुप ऍड केला. झालं का कॉम्बिनेशन? आणि झालं का नाही झालं? झालं. चला, कॉम्बिनेशन आर ग्रुप. आणि इथं मी काय टाकतोय बघा, आर हॉकिन्स आणि फंक्शनल ग्रुप एकच आहेत ते. फक्त मी लिहिताना आर हॉकिन्स लिहितो. आर काय लिहितो? हॉकिन्स. लक्षात आलं? आर हॉकिन्स लिहिलंय म्हणजे कॉम्बो केलाय मी. कळलं का? सगळ्यांचं मिळून एक कॉम्बिनेशनचं एक स्ट्रक्चर बनवलं का? काय काय केलं सांगा. स्टेप पहिल्यांदा हार्ट आणि श्वास घेतला. बरोबर का? स्टेप 2 हार्ट श्वास घेतला, लेफ्ट राईट बॉन्ड काढून टाकले. बरोबर, म्हणजे कार्बोनिल ग्रुप काढून टाकला. आता केलं का? आणि नंतर काय केलं दुसऱ्या स्टेपला? लेफ्ट हँड साइड कशाने दिलं? आर ग्रुप. आणि राईट हँड साइड कशाने दिली? आर हॉकिन्स. संपला विषय. ओके. आता मला एक सांगा, आर हॉकिन्स मध्ये बघा, मी आर हॉकिन्स लिहिले. लुक ॲट दिस. इथं इकडे बघा, लक्ष द्या समोर बघा. आता मी काय करतोय नीट बघा, किती सोपं असतं बघा. फंक्शनल ग्रुप पहिले फॉर्म्युले बनवतो, एक्झाम्पल नंतर बनवूया. ओके. आता लक्ष द्या बघा, सगळ्यांचं लक्ष असावं मला वाटतंय, कारण लक्ष नसेल तर काहीच कळणार नाही. अतिशय महत्वाचा पार्ट व्हायला चाललाय. सगळ्यांचं कॉम्बिनेशन मी त्याच्यात दाखवलेलं. हो का? कार्बोनिल ग्रुप आहे, नंतर आर ग्रुप आहे. बरोबर का? आर ग्रुप आहे आणि फंक्शनल ग्रुप ह्याच्यातच आहे. नीट बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, पोटॅशियम, आयोडीन हा हॅलोजन आहे. आयोडीन हा काय? मग आयोडीन जर एक हॅलोजन असेल तर तिथं दुसरे पण हॅलोजन आपण लिहू शकतो का नाही? आयोडीन सोडून कुठले हॅलोजन आहेत? क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन. मग इथं आय आला, याचा अर्थ तुम्ही लक्षात जायचं, हॅलोजन आहे. नायट्रोजन, सल्फर, पोटॅशियमच्या लगेच लागून रिएक्टिव्ह मेटल आपला सोडियम आहे. कळलं का? म्हणजे हे आपल्या लगेच तिथं डोक्यात घुमलं पाहिजे. आता बघा, लक्ष द्या. हो का? मी काय करतोय बघा, नीट बघा. हो का? पहिला फंक्शनल ग्रुप बनवतोय मी हार्ट डबल बॉन्ड श्वास. हो का? इथं हार्ट आहे बरं काही, नाही तर मला कुठं काढलंय सर, हे हार्ट आहे, काढलं नाही तरी लक्षात ठेवा. परत दुसरा फंक्शनल ग्रुप बनवतोय मी हार्ट डबल बॉन्ड श्वास. तिसरा बघा, हार्ट डबल बॉन्ड श्वास. चौथा बघा, हार्ट डबल बॉन्ड श्वास.
नंतर पाचवा बघा आर हा डबल बॉन्ड श्वास, नंतर सहावा तोच. आता मी मुद्दामून अशा पद्धतीने का शिकवतोय तुम्हाला रे? एक गोष्ट तुमच्या ऑब्झर्व झाली का तुम्हाला की सर तुम्ही एक साइड तर कॉमनच काढलेली, ह्याच्यात काय डोकं पण लावायची गरज नाही, ह्याच्यात अभ्यास करायची पण गरज नाही. सर तुम्ही एक साइड कॉमनच काढली, किती डोकं हलकं झालं बघा मला सांगा. झालं का नाही झालं? बरं डोकं लावायचं का काय? स्टेप्स लक्षात ठेवायच्यात आणि घरी गेल्यावर तुम्ही न बघता या स्टेप्स बनवायच्या आणि चुकाल तिथं बघायचं, चुकाल तिथं बघायचं. एक महिनाभर केलं तर तुमचा केमिस्ट्रीत कोण हात धरणार नाही, मी सांगतो पैज लावून. तर लक्ष झालं का? पण तुम्ही जर असं म्हणाल डोळे झाकून झोपाल सरळ सरळ सकाळी 7-8 वाजता, तर मग काय उपयोग आहे? नाही ना उपयोग. तुमच्या डोक्यात त्या स्टेप्स घुमल्या पाहिजेत. आता मला एक सांगा बघा, तर मी काय करतो नीट बघा. लुक ॲट दिस, नीट बघा. आता इकडे तुम्ही आर हॉकिन्स लिहिले का नाही? लिहिले का नाही हॉकिन्स? इकडे बघा, त्यातला आरच्या पुढे कोण आहे रे? एच. कोण आहे? एच. हाय का एच? आरच्या पुढे कोण आहे? एच. बघा आरच्या पुढे कोण आहे? एच. दिसतोय का एच? दिसतोय का एच? तो एच फक्त मी इथे लिहून घेतला इकडे राईट हँड साइडला. लेफ्ट हँड साइड तर कशाने फिक्स केली तुम्ही? आर. संपला विषय. तिथं काय डोकं लावायचंय का? नाही. आर हॉकिन्स मधला आर ग्रुप तसा ठेवलाय मी, आर ग्रुप तसा ठेवलाय. एच उचलला एच. तुम्ही आर उचलायचा आर उचला, असं काय नाही. बरं ठीक आहे, सो ओळीने करू. असं पण तुमचं पण तुम्हाला असं वाटेल की अरे काय सर मग आर काय करायचं? ओळीने करू. चला पहिला नंबर कोणाचा सांगा इकडं? आरचा. आहे का आर? चला घ्या आर इकडं. आला का आर? आला का? झाला फॉर्म्युला तयार. आता सांगा काय फॉर्म्युला तयार झालाय? आर सिंगल बॉन्ड हा वाला, नंतर हार्ट श्वास आणि सिंगल बॉन्ड आर. झाला का फॉर्म्युला तयार? आर सीओ आर. झाला का तयार फॉर्म्युला? आर सीओ आर. झाला फॉर्म्युला तयार. कसं तयार झाला? काय पाठ केलं का इथं? नाही. डोळे जडवत असतील तर आपल्या मेंदूला आपण सांगायचं उपयोग नाही व्हायचा डोळे जड करून, माझं आयुष्य आहे. कळलं का? शर्यती बिर्यती सगळ्या एक दिवसाच्या असतात. जत्रा दर वर्षात एकदा येतच असते, कायम येत असते. पण आपलं ब्रेन, आपलं शरीर, आपलं मन आपल्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. आपल्याला लाईफ जगायचे, कारण हा हे वय पुढे राहत नाही. आपण परत आपल्या आई वडिलांच्या वयात जाणार आहे. मग तेव्हा विचार बदललेले असते, परिस्थिती बदललेली असते. मग सावंत सर आज जो दुश्मन वाटतो तो त्यावेळेस सावंत सर लय जवळचा वाटत असतो. पण अपेक्षा अशी असते की सावंत सरांनी येऊन सांगावं आणि काहीतरी वेळ बदलावी. नाही होत. देव पण हे करू शकत नाही. मी तर सर्वसामान्य माणूस आहे. आजचे शब्द आजच बदलण्यासाठी, उद्या नाही. आर सी ओ आर फॉर्म्युला कसा केला कळलं का? हाच फक्त, हेच फक्त. आर सिंगल बॉन्ड सी ओ सिंगल बॉन्ड आर, एवढंच केलं बाळांनो. ह्याचं नाव होतं कीटोन. काय नाव होतं याचं? कीटोन. काय नाव होतं? कीटोन. आता कीटोन मध्ये बाळांनो नीट बघा, कीटोन मध्ये आपल्याला ह्याचं कॉमन नेम आणि आयुपॅक नेम जर बनवायचं असेल, कॉमन नेम आणि आयुपॅक नेम जर बनवायचं असेल, हे पुसू का आता? लक्षात राहील का? हे मी मुद्दामून पुसणारच आहे म्हणा. असंही तसंही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय होतं आणि काय नाही. लक्षात आलं का? हा. आता मला सांगा, हे बघा कॉमन नेम आयुपॅक नेम. इकडे बघा, एक मिनिट. हे का काय सगळंच पुसतो म्हणजे? हा हा. अरे फॉन्ट लहान झाला का? आता जाऊ दे, मला नाही कळणार. हा सुद्धा ठीक आहे, झालं. हे चांगलंच झालं. इकडे बघा, हे काय आहे? स्ट्रक्चर. फंक्शनल ग्रुपचं काय बनवतो आपण? स्ट्रक्चर. हा काय बनवतो आपण? फॉर्म्युला. काय बनवतो आपण? फॉर्म्युला. बरोबर का? स्पेलिंग करेक्ट करा तुम्ही. फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण इथं काय बनवतोय? फंक्शनल ग्रुपचं नाव. फंक्शनल ग्रुपचं नाव. त्यानंतर फंक्शनल ग्रुपचं नाव काय आहे कळल्यानंतर आपण त्याला कॉमन नेम मध्ये कसं घेणार आणि त्याला आयुपॅक नेम मध्ये कसं घेणार. आलं का लक्षात तुमच्या? ओके. आता मला सांगा, चला सगळ्यांनी लक्ष द्या बरं. आता हा आर आला का? आर कुठून आला कळलंय? आर कुठून आला कळलं ना सगळ्यांना? आता सांगा मला काय नाव तयार होणार? आर आला तर कीटोन. काय तयार होणार? कीटोन. कीटोनच्या कॉमन नेम मध्ये कीटोनच लावायचं. काय लावायचं? कीटोनच लावायचं. कुठं लावायचं? प्रेफिक्स म्हणून. कुठं लावायचं? प्रेफिक्स. कसं फिक्स? प्रेफिक्स कसं फिक्स? शेवटी काय लावतो आपण? सफिक्स. आणि आधी काय लावतो? प्रेफिक्स. मग हे सफिक्स म्हणून लावायचं, प्रेफिक्स म्हणून लावायचं नाही. म्हणजे शेवट, नावाच्या शेवट. कीटोन. आलं लक्षात? किंवा आयुपॅक नेम मध्ये शेवट काय रे कीटोनचा? ओन. म्हणजे ओन. जर तुम्हाला एखादं म्हणलं हा स्ट्रक्चर ड्रॉ कर आणि तुम्हाला म्हणलं फंक्शनल ग्रुप ओळख, तर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की अरे ह्याच्यात फंक्शनल ग्रुप ओळखायला काय आहे? नाव नीट वाचा. अरे शेवटी ओन दिसतंय बरं का? सफिक्स काय दिसतंय? ओन. म्हणजे 100% स्ट्रक्चर मध्ये कोण आहे? कीटोन आहे. कोण आहे? कीटोन. आलं लक्षात? हे असं ओळखायचं तर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. आता बाळांनो आर नंतर, आर हॉकिन्स नंतर कोण होतं रे? एच.
एच आला इथं एच आला की फॉर्म्युला काय तयार झाला आर सिंगल बॉन्ड COH आलं का. काही पुस्तकात CHO म्हणतात, काही पुस्तकात CHO म्हणतात. COH काय आणि CHO काय एकच आहे. कळलं का. काय तयार होतो अल्डिहाइड. काय तयार होतो रे अल्डिहाइड. म्हणजे आता हे फक्त बनवायचे तुम्हाला. काय तयार झालं अल्डिहाइड. अल्डिहाइडच्या कॉमन नेम मध्ये नावाच्या शेवटी काय म्हणणार आपण अल्डिहाइडच म्हणणार. काय म्हणणार नावाच्या शेवटी अल्डिहाइड. म्हणजे नाव पूर्ण द्यायचं शेवट अल्डिहाइडने एंड करायचं. काय होणार ते आयुपॅक सॉरी कॉमन नेम. आता आयुपॅक नेम मध्ये काय होणार सांगतो तुम्हाला AL लावायचं नावाच्या शेवटी. काय म्हणून येणार आहे सफिक्स. काय म्हणून येणार आहे प्रेफिक्स नाही. प्रेफिक्स आधी येतं आणि सफिक्स नंतर येतो. प्रेफिक्स आधी येतं सफिक्स नंतर येतं. आता इथं सफिक्स ओन आला की समजायचं ते कीटोन आहे. काय समजायचं ते आणि जर समजा इथं AL ना एंड झाला OL वेगळं AL वेगळं AL आहे अल अल काय उच्चार आहे अल. व्हिडिओ सारखा बघा अल. मग हे अल आला की समजायचं ते काय अल्डिहाइड. काय ते अल्डिहाइड. नीट बघा. आता इथं बघा परत मी काय करतोय एच नंतर O होता. काय होता O. पण हा एच मी तसाच ठेवला आणि O आतल्या साईडला दिला. काय बदल केला का मी. काय अभ्यास करायची गरज आहे का ह्याच्यात. काय पाठ करायचं का तुम्हाला काही नाही. मी फक्त काय केलंय स्टेप्स लक्षात ठेवा. इथं आर घेतला इथं एच घेतला. नंतर तिसऱ्या नंबरला काय केलं मी एच तसाच ठेवला O ची ऍडिशन केली आतमध्ये. आता काय झालं OH फॉर्म्युला बघा बरं आर बोला लवकर आर सिंगल बॉन्ड C हा O आणि हा OH. काय तयार झालं RCOOH RCOOH. पद्धत कळते ना सगळ्यांना नक्की. RCOOH ह्याचं नाव घ्यायचं ऍसिड. काय नाव घ्यायचं ह्याचं ऍसिड. बघा आर ग्रुप तसाच आहे. आर ग्रुप तर तुम्हाला शिकवले आणि हे आर ग्रुप 5 टाकले की वेगवेगळे एक्झाम्पल तयार होतात. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं पाठ काय करायला लागत नाही. तुम्ही नको एवढे कंपाऊंड बनवा तुम्हाला कळेल पुढे. ऍसिड ऍसिड मध्ये बघा नावाच्या शेवटी IC लावायचं. नावाच्या शेवटी IC फॉर्मिक ऍसिटिक. कळलं का इक इक असा उच्चार येतो. IC लावायचं आणि इथं काय लावायचं OIC म्हणजे तुम्हाला नावं आली स्ट्रक्चर ड्रॉ करा म्हणले का नाही की तुमचं काम काय आहे सफिक्स बघणं प्रेफिक्स बघणं. आता इथं सफिक्सच येते. कळलं का. नावाचे शेवट बघायचं काय दिले कीटोन दिलंय कीटोन अल्डिहाइड. IC दिलं ते काय म्हणणार काय असणार ते IC आल्यावर ऍसिडच असणार. काय असणार ऍसिड. फक्त IC म्हणजे कुठलं नेम झालं ते कॉमन नेम. ऍसिडचं कॉमन नेम IC न द्यायचं आणि आयुपॅक नेम कशाने द्यायचं OIC. इथेनॉइक ब्युटॅनॉइक पेंटॅनॉइक OIC ऑइक. कळतंय सगळ्यांना आता येतं का लक्षात. आता परत काय केलं बघा इकडं OH आहे. काय इथं OH मधला O तसाच ठेवलाय. O तसाच ठेवलाय आणि H नाही H नीट बघा. पद्धत काय करतोय ती बघायची. H रिप्लेस केलाय R न. H कशाने रिप्लेस केलाय R न. H कशाने रिप्लेस केला पोरांनो कशाने रिप्लेस केला R न. फॉर्म्युला काय तयार होणार RCOOR. झाला का फॉर्म्युला तयार RCOOR. आता ह्याचं तयार हा झाला ऍसिड. ऍसिड मधला H रिप्लेस केलाय ना पोरांनो. नीट बघा का नीट बघा लुक ॲट दिस. काय केलं रे मी ऍसिडचा H R न रिप्लेस केलाय. म्हणजे ऍसिड तसंच आहे. ऍसिड तसंच आहे. ऍसिडचा H कशाने रिप्लेस केला सांगा R न. कशाने रिप्लेस केलाय अरे बोल जे बघताय ते सांगा की माकडांनो. पहिला 3 नंबरचा कुठला होता फंक्शनल ग्रुप ऍसिड. ऍसिड हाय असंच आहे. नीट बघा ऍसिड फक्त H कशाने रिप्लेस केलाय मी म्हणजे ऍसिडची प्रॉपर्टी आहे अशीच आहे. ऍसिड मध्ये R आलाय म्हणजे ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह बनवला. काय बनवला हा ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह AD स्टार लावतो. ज्याला ज्याला मी AD म्हणतोय तो कोण आहे ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह. कोण आहे तो ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह. आता ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह बघा नीट बघा. ह्याचं नाव आहे एस्टर. काय नाव आहे बाळांनो एस्टर. काय नाव आहे एस्टर. काय नाव आहे एस्टर. एस्टर कसं ओळखायचं जर ATE शेवट आला ATE किंवा OATE शेवट आला 8 आणि O8 8 आणि O8 फॉर्मेट. फॉर्मा ग्रुप आठवला का फॉर्मेट ऍसेटेट ऍसेट ग्रुप आठवला का ऍसेट ग्रुप आठवला का ऍसिटेट 8 आलं ना शेवटी म्हणजे 8 किंवा O8 8 किंवा O8 इथॅनोएट प्रोपॅनोएट ब्युटॅनोएट सुशांत ब्युटॅनोएट म्हणजे का ब्युटॅनोएट म्हटलं असेल रे मी कारण किती कार्बन झाले असणार आहेत 4. स्ट्रक्चर मध्ये किती कार्बन असणार आहेत 4 म्हणून नावात ब्युटॅनोएट आले. म्हणजे हे तुमच्या डोक्यात आधीच घुमलं पाहिजे ब्युटॅनोएट. आलं लक्षात तुमच्या एस्टर. आता इकडे बघा लक्ष द्या. इकडे बघा हा O आहे असाच ठेवलाय
हा ओ हा फक्त काय केलं रे मी सिंगल बॉन्ड करून आर होता ना आर च्या ऐवजी परत हार्ट डबल बॉन्ड श्वास आणि मागचा आर ग्रुप म्हणजे हा जो दिसतोय का आर सी दिसतोय का हा ग्रुप मागचा तोच पुढे जोडलाय पण सुरुवात कसं केली ऑक्सिजनला हार्ट श्वास जोडलाय ह्याला म्हणायचं अनहायड्राइड फॉर्म्युला काय झाला आर सी ओ बघा आर सी ओ ओ सी ओ आर नीट बघा आर सी ओ ओ सी ओ आर आर सी ओ ओ सी ओ आर त्याचं नाव होतं अनहायड्राइड काय नाव होतं रे अनहायड्राइड काय नाव होतं रे अनहायड्राइड अनहायड्राइडच म्हणा अनहायड्रेटच म्हणा कुणी एंट्रन्स मेन्स ऍडव्हान्सला असं नाही म्हणणार की हा ह्याचं कॉमन नेम मध्ये वेगळं काय येतं का नाही अनहायड्रेटच म्हणा कळलं का म्हणजे जिथं एनर्जी लावच ना पुढचं बघा बघा हार्ट काढला श्वास काढला आर ग्रुप दिला आणि इकडे बघा लक्ष द्या हो का आता इथं काय करतोय डायरेक्ट ओ आर आहे ना ओ आर हा असा ओ एचच अख्खाच्या अख्खा रिप्लेस करतोय ओ एचच बघा नीट सीएल न कशा रिप्लेस केला मी सीएल म्हणजे ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह संपलेत का रे अजून ऍसिड मी बदलतच नाही ऍसिड मी बदलतच नाही हो का आता इकडे काय येणार आहे सांगा मला आर सीओ सीएल आर सीओ सीएल आता ह्याचं नाव काय येतं माहिती का ऍसिड क्लोराइड काय नाव येतं बाळांनो ऍसिड क्लोराइड ऍसिड क्लोराइड आता ह्याचं कॉमन नेम कसं ओळखायचं नावाच्या शेवटी वायल येतं काय येतं वायल असेल काय येईल असेल ऍसिड नाही होणार ऍसिडच्या ऐवजी काय म्हणायचं असेल दिला ना ऍसिड ग्रुप तो ते आल्यावर कळेल आणि इथं ओ वायल येतं काय येतं इथं ओ वायल ऑइल वायल आणि ओ वायल एंड बघा आणि शेवट इथं बघा शेवटचं इथं काढतो हो का आर सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे काय येणार NH2 काय येणार NH2 काय येणार NH2 म्हणजे हार्ट श्वास असलेले सगळे फॉर्म्युले तुमच्या पुढे तयार झाले एकही पाठ करायला लागलेला नाहीये इथं आर सी ओ NH2 फॉर्म्युला झाला नाव काय आलं ऍसिड अमाइड काय आलं नाव ऍसिड अमाइड फरक बघा अमाइड आणि अमाइन येणार आहे अजून अमाइन वेगळा अमाइड वेगळा आता इथं बघा कॉमन नेम मध्ये काय तेच फक्त वेगवेगळं लिहायचं ऍसिड अमाइड कॉमन नेम मध्ये ऍसिड अमाइड आणि इथं बघा जोडून लिहायचं ऍसिड अमाइड आणि इथं वेगवेगळं लिहायचं एवढाच फरक आहे ऍसिड अमाइड म्हणजे जे नाव येईल ते ऍसिटामाइड बरोबर का म्हणजे वेगवेगळं इथॅनामाइड प्रोपॅनामाइड ब्युटॅनामाइड जोडून लिहिलं की ते आयुपॅक झालं जोडून लिहिलं की ते झालं आयुपॅक आणि व्हिडिओ शूट होतोय तुम्ही एक सोडून 10 वेळा घरी बघू शकता कळलं का आता तुमच्या फंक्शनल ग्रुप मधनं प्रत्येकाच्या मला सांगा बघा इकडे बघा सगळ्यांनी लक्ष द्या लुक ॲट दिस एव्हरीबडी बाळांनो ह्या फंक्शनल ग्रुप मध्ये आपण पहिल्यांदा सेम स्ट्रक्चर घेतली होती आठवतंय का बघा सेम स्ट्रक्चर घेतली होती बरोबर आहे का बाळांनो लेफ्ट साइड सेम घेतली होती ना काय अवघड आहे का रे हार्ट घ्यायचा श्वास घ्यायचा आणि लेफ्टला काय द्यायचं सगळीकडं हा कुठं पाठ केलं का तुम्ही मला सांगा आता घरी गेला बसला काहीच जवळ नाही इमॅजिन करा तर तुम्ही पहिल्या स्टेप डोक्यात काय आणणार पहिल्यांदा ओळीनं सगळे काय ड्रॉ करणार हार्ट श्वास आणि आर केले ड्रॉ काय पाठ केलं का नाही परत तुमच्या डोक्यात आलं आर हॉकिन्स समासात लिहून घ्यावर आर हॉकिन्स लिहून घेतलं की पहिला आर लिहायचा राईट साईडला आर लिहिला की काय तयार होणार आहे फॉर्म्युला बनवायचं काय अवघड आहे का हाच फॉर्म्युला फक्त पुढे बनवून घ्यायचा फॉर्म्युल्याच्या स्वरूपात घ्यायचा आणि नाव काय द्यायचं त्याला आर वाल्याला कीटोन काय द्यायचं कीटोन आणि एंड कसा करायचा कॉमन नेम मध्ये कीटोन म्हणतात आणि आयुर्वेदिक नेम मध्ये ओन म्हणतात संपला विषय नंतर इकडे या अल्डिहाइड एच घेतलाय काय होणार आहे अल्डिहाइड बघा की आपण नुसता हॉकिन्स टाकत गेलो एच नंतर OH नंतर काय बदलायचा हितनं ऍसिडच्या खाली काय तयार झाले ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह सगळे ऍसिडचे काय तयार होत आहेत डेरिव्हेटिव्ह ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह किती तयार झाले 1 2 3 4 ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह किती झाले 4 आता बघा डेरिव्हेटिव्ह कळले एस्टर पहिला डेरिव्हेटिव्ह काय आहे एस्टर कसा बनला फक्त H कशाने रिप्लेस केलाय R न एवढंच घरी अभ्यास करायचा तुम्हाला न बघता बनवाल परत R कशाने रिप्लेस केलाय हार्ट श्वास R हा R रिप्लेस केलाय ना कशाने रिप्लेस केलाय हार्ट श्वास तयार काय झाला अनहायड्रेट काय तयार झाला अनहायड्रेट परत अख्खाच्या अख्खा OHच ऍसिडचा अख्खाच्या अख्खा OH म्हणजे पहिल्या दोघांमध्ये फक्त H रिप्लेस केला आणि दुसऱ्या दोघांमध्ये किंवा आणि हा काय रिप्लेस केला अख्खाच्या अख्खा OH कशाने रिप्लेस केलाय Cl झाला की काय झाला ऍसिड क्लोराइड आणि परत कशाने रिप्लेस केलाय NH2 ऍसिड अमाइड कळलं का एवढंच घरी जाऊन करायचं काय पाठ करायचे मला सांगायचे आणि नाव माहितीये तुम्हाला ऍसिडला IC OIC एस्टरला 8 O8 एवढंच फक्त लक्षात ठेवलं ऍसिड क्लोराइडला ह्याचा विषयच नाही ऍसिड क्लोराइडला YL OYL
YL OYL. आणि इकडं ऍसिडामाइड जोडून लिहिलं तर ते काही बॅग मध्ये जाणार, सेपरेट लिहिलं तर ते कॉमन मध्ये. आणि ते एक्झाम्पलच्या वेळेस मी तुम्हाला अजून टीप मध्ये सांगतोय, फक्त वरवरचं सांगतोय का तर पहिला बेस तयार व्हावा. अंडरस्टँड. आता ह्याच्यात फक्त हार्ड श्वास आहे का मला सांगा सगळ्यांनी. हार्ड श्वास, हार्ड श्वास, हार्ड श्वास आहे का नाही रे? येस ऑर नो? आहे का हार्ड श्वास? येस. आता हार्ड श्वास काढून जे शिल्लक राहतील ना ते फंक्शनल ग्रुप वेगळे होणार. अंडरस्टँड. पुढच्या लेक्चरला आपण ते फंक्शनल ग्रुप बघणार आहे. होप सो तुम्हाला हे कळलं असेल. व्हिडिओ वारंवार बघायचा, शेअर करायचा. अंडरस्टँड. कळलं का? ओके. इथं आपण थांबूया.